म्हणजे मंदिर केवढं जुनं आहे? हे जुनं म्हणजे पांडवापासून आई इकडे कोल्हापूरची आई हां. तिथून इथे आली एक दैत्याला वध करून. अच्छा. मग इथे बसली मोठं गुफा होती. हां. अच्छा. ह्याच्यामध्ये म्हणजे कसं वाघ बसायचा. त्याच्या इकडे सगळी दगडं होती आतमध्ये. ती दगडं काढून हे हॉल मोठा झाला. आणि तुम्ही उभे आहे त्याच्या खाली असं दरी होती कम्प्लीट. मग तुम्ही उभे आहे त्याच्या खाली एक फ्लोअर आहे. अच्छा. म्हणून ही लेवल झाली. आणि त्या बाजूला त्या भिंतीच्या बाजूला जी आहे तिकडे 5 मजले आहे. मग तेवढी एवढी जागा तुम्हाला मिळाली असं. मंदिराच्या हा, आसपास. अगोदर कोण गावकरी पण नाही असे. बरोबर. कारण वाघ असल्यामुळे आईचं स्थान वाघच आहे म्हणजे. बरोबर. हा, म्हणून ते कोणी यायचं नाही. नारायण देवचंद गावरे यांना स्वप्नात आली आहे. अच्छा. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही देऊळ बनवा. मग त्यांनी सांगितलं का माझ्याकडे पैसे नाही, तर आईने दिले. अच्छा. महालक्ष्मी आईने बरोबर. कुठल्या तर रूपात येऊन. मग त्यांनी लास्ट पर्यंत ते सांगितलं का मी काय केलं नाही, आईनेच करून घेतलं. आर्किटेक्ट पण पळून गेला. अच्छा. सांगते काय खिंडीत देऊळ होणारच नाही. बरोबर. मग त्यांनी आईला परत सांगितलं का बाबा मला तर काही समजत नाही, मी काय करू. बरोबर. तर आईने मग रात्री मार्किंग करून दिली, इकडे खांब उभे कर, हे कर. अरे मग वा. तसं मग ते सांगत गेले. म्हणजे ते सांगत होते ते माझे गुरु देवी आहेत. आईची कृपा म्हणून तेवढं. हा, माझे गुरु आहेत ते. हा, ते मग रात्री सांगायचे, मग दिवसा त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. आणि मी 33 वर्षापासून इकडे सेवा करतोय. आता फुल टाइम 3 वर्ष पूर्ण, 4थं वर्ष चालू आहे. आपलं नाव काय? रवींद्र विठ्ठल मिस्त्री. हा, डहाणूला राहतो मी. हा, आमचे गुरु नारायण देवचंद गावरे, हे यांचं नाव नारायण देवचंद गावरे. आणि आणि ते देवस्थान आता पुढे एक मोठं धर्मशाळा बांधत आहे. असं म्हणजे आमच्याकडे कसं आवक कमी असल्यामुळे वरती येणारे मध्यमवर्गीय लोक, आणि त्याच्यामुळे डोनेशन आम्हाला फार कमी लागते, कमी होते. आमची 15,000ची युती खाली पडली तर 50,000 रुपये चढणावं लागतं. आणि दर पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो. आणि पाटोत्सव म्हणजे उत्सव 21 जानेवारीला आहे. हा, त्या दिवशी सगळ्या देवांना स्थापना केलेली. महालक्ष्मी आई आहे, पण दुसऱ्या देवांना स्थापना केली. महाशुद्ध तीज, एकम बीज तीज असा तेव्हा उत्सव झालेला. म्हणून तीजच्या दिवशी इथे मुखोटा घातला जातो आईला. तो तुम्हाला दाखवतो. वर्षातून 2दाच मुखोटा घातला जातो, एक महाशुद्ध तीज आणि चैत्र पौर्णिमा असा घातला जातो. आईला चेहरा लावला जातो. वर्षातून 2दाच लावला जातो. आता 21 जानेवारीला हा चेहरा लावला जातो. 21 जानेवारीला कोणती तिथी? महाशुद्ध तीज. महाशुद्ध तीज मागील गणपती दुसऱ्या दिवशी. आणि नंतर नाही, महाशुद्ध तीजलाच मुखोटा घातला जातो. हा एकच दिवस असतो. हे 92ला सगळ्या देवांना स्थापना केली. 92 माझं सगळं मंदिर नाही, फार बाकी होतं. पण मूर्ती स्थापना करून तो महाशुद्ध तीज, एकदम बीज तीज होऊन करून प्राणप्रतिष्ठा केली देवांना. तर ते तुम्हाला मी एक बुक पण देतो. तर आपण आता बघितलं भटजी काकांनी आपल्याला पुरेपूर माहिती दिलेली आहे पूर्ण महालक्ष्मी मंदिराची. खूप जुनं मंदिर होतं, म्हणजे इकडे काहीच नव्हतं तेव्हापासून आहे भटजी काका इकडे, आणि त्यांनी बरीचशी एकदम चांगली माहिती आपल्याला पुरवलेली आहे. त्यासाठी आपले भटजी काकांचे आपण खूप खूप धन्यवाद करेल. आणि नेमकी स्वरूपात सुद्धा आपण त्यांना जेवढी होईल तेवढी आपण मदत करायची, कारण की त्याचं मंदिराचं जे आपलं जीर्णोद्धाराची बाकीची कामं आहेत ती सुद्धा कामं आपण याच्या थ्रू आपण केली पाहिजे. म्हणजे आपली संस्कृती आपणच नाही जपली तर बाकीचं कोण असून त्यासाठी जेवढं होईल तेवढी आपण देणगी इकडे दिली पाहिजे. भले काही ना काहीतरी आपल्या वारीने जेवढे होईल तेवढे आपण देऊया. आणि काकांना आपण खूप खूप धन्यवाद देऊया, त्यांनी एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि हे रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. आणि ठाण्यात.
काका खूप खूप धन्यवाद आपण एवढी चांगली सुंदर माहिती मी तुम्हाला मी एक बुक देतो देवळात आहे. आणि 2 मिनिटं थांबा. आणि उत्सवला करा, माझा नंबर आहे याच्यावर. तर तुम्ही किती जण येणार तर मी जेवणाची सोय तुमची आदल्या दिवशी करून ठेवतो. चालेल. आणि जो उत्सव आहे त्या दिवशी तर जेवण महाप्रसाद असणार म्हणजे 21ला. आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी आले तर संध्याकाळी 7ची आरती तुम्हाला मिळणार. आणि खाली राहण्यासाठी सोय आहे त्याच्या खाली 5 फ्लोअर मध्ये. थोडी गर्दी असल्यामुळे थोडं कॉपरेट करा. हा. कारण भरपूर गर्दीनं जागा अपुरी पडायला लागली. आता तिथली एक धर्मशाळा होईल ना तर चांगलं होईल. हा त्याच्यामुळे ते आम्हाला आणि डोंगर असल्यामुळे प्रॉब्लेम नाही तरी ठीक आहे म्हणजे देवाचं आहे म्हटल्यावर तेवढं तरी आता लोकांनी आम्हाला एवढं तुम्ही केलं सांगतात ना आमचं 50 हॉस्पिटलचा पंप खाली आहे. 50 हॉस्पिटलचा पंप आहे. तो ₹1,00,000 लाईट बिल येते दर महिन्याला मला. पाणी खालूनच येते. तुम्ही आले या इथून आला पाईपलाईन तिथूनच आलं जातं. आणि ते आतमध्ये पाणी आहे ते कसलं हा ते कुंड आहे एक. ओके हा त्यात तिथे 12ही महिने पाणी असतं. पण त्याला असं थोडासा म्हणजे वास बीस मारला म्हणून मला असं हा नाही ते साचलेलं पाणी. आहे ते माती असल्यामुळे थोडं जातात ना लोक ते आम्ही धुवून टाकतो ते. आणि ते कुंडाचं पाणी म्हणजे कसं आहे आपलं गंगेचं पाणी कसं हा 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 ते किती वर्ष तुम्ही ठेवलं बॉटलमध्ये बरोबर. त्याच्यात जम्स नाही पडत. ओके ओके म्हणजे चांगलं आणि आहे. हा लोक भरपूर घेऊन जातात. हो का हा कोणी आजारी असेल तर थोडं देतात म्हणजे फार सात्विक आहे. आणि तुम्ही मनापासून आराधना केली आईला तर तुमचं 100% काम होईल ही माझी गॅरंटी सांगतो. मग आता काय म्हणजे इकडे तर आमचं असं येणं पण नव्हतं पण त्या देवीच्या आशीर्वादाने आता ते चांगलं ते तेवढी गोष्ट घडून आली की त्यांचं दर्शन आपल्याला करायला भेटलं. ते पण भाग्य लागतं. हो नक्कीच ना ते पण गोष्ट करते. मलाच म्हणजे असं माझ्या काही आईने ठेवलं माझं भाग्य आहे. तुम्ही सांगतात ना तुझे रोज मी आभार मानतो आई मला सेवा करायला मिळाली. मग ती काहीतरी असणार आता काय आपल्याला मला पण माहिती नव्हतं. त्यांचं महात्म्य तेवढं आहे की आपल्याला त्या कार्याला त्या स्वतःहून येईल. माझा मुलगा डिझाईन इंजिनियर हा ते आईनेच केलं. तर ते सर्वे पण केलं एक नोकरीसाठी एक्सप्रेस मध्ये डिझाईन इंजिनियर. आईची कृपा फार मोठी आहे. तो पण येणार अभिषेकला मग यात्रेत तो पण सेवा करणार. आमची अख्खी फॅमिली असणार 21 जानेवारी. तो उत्सव म्हणजे तुम्ही बघायला पुष्कळ गर्दी तुम्हाला वेगळाच आनंद होईल. आदिवासी यायला लागते आणि अभिषेक सगळ्यांना फ्री मध्ये आहे आणि विनामूल्य. तुम्हाला कुठलंही कुपन नाही आहे त्या नोंदवाचं पण नाही. कुठली फ्लाईट फक्त जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी आहे. ती हायवेच्या इकडे ती देवी कसं झालं एक आई इथे आल्यानंतर एक प्रेग्नेंट बाईला आई आराधना केली तिथे. तर आई तिथे प्रगट झाली आणि एक राजाने छोटंसं देऊळ बांधलं आणि ते इथे कोण येऊ शकत नव्हते ना म्हणून ते डेव्हलप झालं लवकर आणि ते हायवे असल्यामुळे मोठं होऊन गेलं. पण काय आईची इच्छा झाली यांच्या हातून हे देऊळ झालं नारायण काकाच्या हातून. हे भरपूर यांनी केलं आणि ते स्वतः लास्ट पण बोलले तर मी काहीच केलं नाही कारण हा त्यांचं तेवढं मोठेपण आहे की तेवढं नाही खरोखर त्यांनी सांगितलं. आणि इव्हन माझा अनुभव सांगतो मला पगार करायला घेऊन यायचे आम्ही शुक्रवारी यायचे तर नारायण काका बोलले की आज आपण रवी कमी पैसे आहे उद्या परत येऊ आणि पाणीवाल्यांना खडीवाल्यांना पैसे देऊ. चालेल उद्या परत येऊ अशा लोकांना आज देऊ टाकू. मग बसले पगार करायला इथे तर प्रत्येकाला सगळे पगार देऊन परत उरले पैसे. तर मी गेलो काका असं का आई आपण काय करू नका. ऍक्च्युली पैसे कमी होते माझ्याकडे पूर्ण पैसे सगळ्यांना देऊन उरले. जे काय आहे ते मध्ये त्यांनी दिले. हा ते लोकांना असं सांगितलं ना वेगळं वाटते. हा खरं सांगतो का देव पण साथ देतो. अरे हे तुम्ही मनापासून करा 100% तुमचं काम झालंच पाहिजे. हा पण थोडं म्हणजे कसं आपण डॉक्टरकडे गेलो नंबर लागल्यानंतरच आपण तिकडे पेशंट जाणार. मग तसंच इकडे पण लाईनीत सगळे जण उभे आहेत. मग आपला नंबर लागणार इकडे 100%.
डॉक्टरकडे तुम्हाला टायमिंग आहे 5 नंतर बंद होईल. मग आईचं दार अख्खं आयुष्यभर खुलं आहे. तर इकडून खाली जायला कसं आपल्याला कुठल्या त्या देवळात? त्या देवळात. अरे बापरे, तो तर फार कठीण रस्ता आहे याच्यापेक्षा तिबल लांब आहे. हा कच्चा रस्ता आहे. पायऱ्या पण नाही उतरायला. नका नका. मी इथे नका. हा ते सगळ्यात बेस्ट. आणि तुम्ही इकडून रिक्षा मिळणार तुम्हाला भरपूर मिळणार. 20 रुपये 30 रुपये. म्हणजे देवळापर्यंत